प्राजक्ता माळींच्या कार्यक्रमात गर्दी होऊन अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण? सोन्याची सुरी असली तरी ती उरात घालून घ्यायची का? सुरेश तात्या गंगापुत्र यांची प्रतिक्रिया. महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून व्हीआयपी दर्शन, देणगी दर्शन बंद केल्याचे प्रसिद्ध पत्रक जाहीर केले आहे. याच दिवशी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा नटरंग अकॅडमी पुणे प्रस्तुत शिवार्पण मस्तू नृत्य कार्यक्रम ठेवला आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना बघण्यासाठी प्रचंड गर्दी होणार. मंदिराचे पटांगणाची जागा बघता जास्त गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाल्यास यास जबाबदार कोण? देवस्थान ट्रस्टचे खुलासा केला आहे की माळी हा कार्यक्रम विनामोबदला सादर करणार आहेत. सदर कार्यक्रमाला आमचा विरोध नाही, मात्र सोन्याची सुरी असली तरी ती उरात मारून घ्यायची का? गर्दीमुळे काही अप्रिय घटना घडल्यास सर्वस्वी संस्थान व पोलीस प्रशासन जबाबदार राहतील, असा खणखणीत इशारा ज्येष्ठ नेते तथा शिवसेनेचे शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला. पुढे ते म्हणाले की लावणी नृत्य प्रकाराला राजाश्रय लाभलेला आहे. लावणी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. आम्ही जर लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांचा कार्यक्रम मंदिराच्या पटांगणात ठेवला तर त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थान त्यास परवानगी देईल का? महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीनं प्राजक्ता माळी यांचा जो कार्यक्रम त्या ठिकाणी मंदिरामध्ये ठेवलेला आहे, त्या कार्यक्रमाला सदर्व आमचा विरोध नाही. पण प्रख्यात अशा असलेल्या प्राजक्ताताई यांच्या कार्यक्रमाला लाखोच्या संख्येने गर्दी त्या ठिकाणी होऊ शकते आणि गर्दी होत असताना महाशिवरात्रीला सुद्धा लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. एकीकडे देवस्थान म्हणतं VIP दर्शन बंद केलेलं आहे. गावकऱ्यांना सुद्धा ट्रस्टींना फोन करावा लागतो, तेव्हा दर्शनाला जावं लागतं. मग देवस्थान त्या दिवशी पूर्ण वेळ गावकऱ्यांसाठी दर्शनासाठी खुला ठेवणार आहे का? आणि मग प्राजक्ताताई माळींचा जर कार्यक्रम ठेवणार असेल आणि आम्हाला यापुढं जर समजा गौतमीताई पाटीलचा कार्यक्रम ठेवायचा असेल तर त्याला देवस्थान परवानगी देणार का? आत्ताच या माध्यमातून अनेक वृत्तपत्राच्या त्या ठिकाणी या गोष्टीला विरोध होत आहे. पण ते वैयक्तिक त्यांच्या कारणास्तव विरोध होत आहे. पण आम्ही गावकरी या नात्याने माझ्याबरोबर असलेले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रशांत बागडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले बंडू खोडे व आमचे सर्व सहकारी यांच्या बऱ्याच गावकऱ्यांच्या तक्रारी आमच्यापर्यंत पक्ष या माध्यमातून आल्या आणि का रे बुवा आम्हाला त्या ठिकाणी कार्यक्रम बघायला दिवसभर आम्हाला जाता येणार आहे का? ट्रस्टला हा शब्द तुम्ही विचारा, अशा पद्धतीच्या लोकांच्या मागण्या आल्या. आणि त्या मागण्याच्या माध्यमातून जर समजा उद्या काही या ठिकाणी त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये चेंगराचेंगरी अर्थात काही अनुचित प्रकार घडला तर त्याला संपूर्ण ट्रस्ट व पोलीस डिपार्टमेंट हे जबाबदार राहील, हेच या ठिकाणी सांगतो. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्री सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या पवित्र सोहळ्यात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे. गावकऱ्यांनी असा आक्षेप घेतला आहे की इतर वेळी दर्शनासाठी मंदिरात प्रवेश घेण्यासाठी त्यांना विश्वस्त किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागतो. मात्र महाशिवरात्रीला लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित असताना अशा कार्यक्रमाला परवानगी दिली जाते. या ठिकाणी चेंगराचेंगरी होण्याचा संभाव्य धोका असून सुरक्षेची योग्य व्यवस्था नसेल तर याची सर्व जबाबदारी देवस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासनाची राहील, असे स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत बागडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बंडू खोडे यांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सुरेश तात्या गंगापुत्र यांनी आत्ता तो विषय मांडला, त्यांचा आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि जाहीर निषेध करतो. उद्या होणाऱ्या
महाशिवरात्री पर्वकाळानिमित्त या त्र्यंबकेश्वर नगरीत लाखोच्या संख्येने भाविक येतात आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतात. त्याच दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा सुद्धा कार्यक्रम देवस्थानने आयोजित केलेला आहे. तरी त्या पटांगणामध्ये इतकी जागा नसून आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाला तो कार्यक्रम बघण्याची इच्छा जर झालीच तर त्या ठिकाणी प्रचंड गर्दी आणि ताणतणावाचा वाद निर्माण होऊ शकतो. तरी आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार आज आमचे ज्येष्ठ नेते सुरेश तात्या गंगापुत्र, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रशांतजी बागडे, आमचे सहकारी आणि सर्व त्र्यंबकेश्वर नगरीच्या वतीनं आमचा त्या कार्यक्रमाला जाहीर निषेध आहे असं सांगतो आणि थांबतो. यावेळी अक्षय नारळे, किरण चौधरी, किरण महाले, अमर सोनवणे आदी उपस्थित होते. चंद्रमा पंडित, कबीर न्यूज नेटवर्क, त्र्यंबकेश्वर.